महिलांची गर्दी आपण लाडक्या बहीण योजनेसाठीच्या फॉर्म भरण्यासाठी आपण बघितली, त्यानंतर परत एकदा महिलांनी गर्दी केली आहे घरेलू कामगाराचे अर्ज देण्यासाठी। मी सध्या उभा आहे वाशिमच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यासमोर। आपण बघू शकतो सकाळपासून महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। आज अर्ज देण्याची तारीख आहे आणि हाच अर्ज देण्यासाठी महिला सकाळपासून रांगेत उभ्या आहेत। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू आहे, धक्का लोटपोट सुद्धा बघायला मिळते। आज सकाळपासून ही महिलांनी गर्दी केली आहे वाशिमच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यासमोर। ही महिलांची रांग आपण बघतोय, सकाळपासूनच महिला आल्यात। या संदर्भात आपण काही महिला त्यांच्याशी जाणून घेऊया की त्या नेमका किती वाजता आल्या, कोणते अर्ज लागणार आहेत, काय कागदपत्र। ताई मला सांगा किती वाजता आलात तुम्ही? आम्ही घरेलू म्हणजे बांधकामाचे घरेलू भांड्याचे फॉर्म भरण्यासाठी इथं आलेला आहोत। सकाळी 6 वाजतापासून आम्ही इथं हजर आहोत। तर आम्हाला या योजनेचा लाभ भेटला पाहिजे अशी आम्हाला म्हणजे आशा आहे। याच्यासाठी तुम्हाला कशी माहिती मिळाली की ते फॉर्म भरतायत? म्हणजे गावातून आम्हाला जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं बा तुम्ही भरा तुम्हाला भेटतील। पण आम्हाला म्हणजे आता सोयाबीनचा सीझन चालू आहे तरी आम्ही इथं म्हणजे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आम्ही इथं हजर झालेलो आहोत। तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सकाळी किती वाजता आलात तुम्ही? आम्ही 6 वाजता इथं हजर झालेलो आहोत। कोणते कागदपत्र आणले त्यासाठी? आधार कार्ड, राशन कार्ड, पासबुक म्हणजे प्रमाणपत्र असे खूप कागदपत्र लागलेले आहेत आम्हाला या म्हणजे योजनेसाठी। तर आम्हाला याचा लाभ मिळावा। आम्हाला लाभ मिळावा नक्कीच। जसं लाडक्या बहिणीसाठी महिलांच्या खात्यात पैसे भेटले त्याच अपेक्षा महिलांनी या योजनेसंदर्भात केल्या आहेत। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।